गेल्या 8 दिवसांपूर्वी जुगुळ खिद्रापूर पुलाचे रखडलेले काम लवकर सुरू करावे यासाठी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते। मात्र प्रशासनाने याबाबत पावले उचलली नसल्याने आज खिद्रापूर येथे पुलाच्या ठिकाणी छत्रपती ग्रुपने जलसमाधी आंदोलन केले। या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पर्यटन आणि महापूर काळात स्थलांतरासाठी हा पूल होणे गरजेचे आहे। मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले। अखेर प्रांताधिकारी नायब तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं साहेबांना की या 8 दिवसामध्ये आपण बैठक लावून त्याच्यावरती तोडगा काढून जुगुळ खिद्रापूर पुलाचं काम लवकरात लवकर सुरू करावं, पण त्याच्यासाठी सरकार प्रशासन उदासीन होतं। ते बघता आम्हाला ते रुचणारं नव्हतं। म्हणजे प्रत्येक वेळ रखडायची भूमिका, 7 वर्ष एखादं पूल चालू राहतं आणि अगदी शुल्लक 50-100 मीटरचं काम राहिलेलं आहे। एवढं काम राहिलेलं असताना काम रखडून ठेवणं आणि कोपेश्वर सारख्या मंदिराला पर्यटन एवढं मोठं असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आई अंबाबाई आणि ज्योतिबा ठिकाणानंतर जर सर्वात मोठं श्रद्धास्थान कोणतं असेल तर ते कोपेश्वराचं आहे। प्राचीन कालीन मंदिर इथं आहे, तर या मंदिरामुळे विकास साधला जाऊ शकतो, दळणवळण वाढलं जाऊ शकतं। तर याच माध्यमातून या भागातील लोकांना नवसंजीवनी मिळू शकते। आणि कळीचा मुद्दा सांगायचं गेलं तर 2019 ची पूर परिस्थिती असेल किंवा 5 ची असेल, त्यानंतरचे झालेले पूल बांधकाम असतील, तर त्याच्यानंतर या 3-4 गावातील भागातील लोकांची सर्वात मोठी गरज म्हणजे जुगुळ खिद्रापूरचं पूल। कारण का प्रशासनाला NDRF बोलावं लागतं, प्रशासन इकडं बिझी राहतं 3 गावामध्ये। हे जर पूल पूर्ण झालं तर स्वयंस्फूर्तपणे लोक या पुलावरून जुगुळ कागवाड साईडला जाऊ शकतात आणि ते तिकडं आपला उदरनिर्वाह करून पूर ओसरल्यानंतर परत येऊ शकतात। याच्यामध्ये प्रशासनाचे श्रम वाचणार नाही का? आणि हे त्या बसलेल्या प्रशासकांच्या लक्षातच येत नाही। आम्ही वेळोवेळी तो सांगायचा प्रयत्न केला, तिथं जाऊन भेटी दिल्या तर हे आम्हाला वेटिंग मध्ये बसवतात, वाट बघायला लावतात, वेळ दिल्यानंतर 2 मिनिटं हा मला माहिती म्हणतात आणि सोडून देतात। तुमच्या जबाबदाऱ्या काय? प्रशासकांच्या जबाबदाऱ्या काय? का प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घ्यायचा? का प्रत्येक वेळी आंदोलकांनीच पुढाकार घ्यायचा? प्रशासक म्हणून तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलाय ही तुमची काय जबाबदारी नाही का समाजाच्या प्रती? आंदोलनं फडकतात, आंदोलनं मोठी होतात, त्याला कारणीभूत कोण आहे? प्रशासक आहे। खुर्चीवर बसलेला संबंधित अधिकारी जर स्वतःची भावना जागृत ठेवला लोकांच्या प्रती तर अशी आंदोलनं करायची आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करायचा प्रश्न निर्माण होत नाही। मग त्याला जबाबदार कोण? म्हणून आंदोलन करते आज आम्ही सगळेजण छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून गावकरी, पंचक्रोशीतील नागरिक, खिद्रापुरातले सुज्ञ नागरिक सर्वजण आज आम्ही जल आंदोलन करत होतो। पण प्रशासनाने समन्वय साधला आणि आम्हाला लेखी आश्वासन दिलं की पुढच्या सोमवारी 12 तारखेला आम्ही तुमची बैठक करून संबंधित शेतकरी लाटकरी यांचे समाधान करू आणि त्यातून त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढू। अगर तो तोडगा निघाला नाही तर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा तिथंच कळवू आणि तीव्र आंदोलन होईल। आणि त्याच्यासाठी जे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल किंवा मानवहानीचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। यावेळी छत्रपती ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन दयानंद खानोरे, अविनाश पाटील, पूजाताई पाटील, रोहित मलमे आदींसह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। बेबेनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।